बघा आता यांच्या ग्रुपमध्ये काय चाललंय हे यांनाच माहिती नाही आहे की यांना माहिती आहे आणि हे सगळं प्लॅन आहे आणि हे मुद्दाम नाटक चाललंय. आता हे बघणाऱ्यांना काय माहिती नाही, आपल्याला ऑडियन्सला. बरोबर. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजचा विषय आहे विश्वास. आज आपण विश्वास ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. तर सुरुवात अशी करूया आपण, सखी मंच ह्या विषयावर आपण ह्या टॉपिकवर आपण बोलूया. आता बघा, सर्वांनाच माहिती आहे काय चाललंय सध्याला. जे चॅनल्स बघतात त्यांना सर्वांनाच माहिती आहे की 2-4 दिवसापासून काय यूट्यूबवर सगळं चाललेलं आहे आणि सगळे आपापल्या परीने व्हिडिओ पण बनवत आहेत. कोण व्हिडिओ बनवतात आहे की सखी मंच डिलीट का केलं, परत या. तर कोण व्हिडिओ बनवत आहेत मनाली ॲडव्होकेटच्या अगेन्स्ट की रेकॉर्डिंग बरोबर आहे, ह्या चुकीच्या आहेत. जे ते आपापलं मत मांडतात आहे, पण मला हे काहीच नाही बोलायचं आहे. आता काय परत तेच सगळं रिपीट करू, ठीक आहे. तर मला विश्वासाबद्दल बोलायचं आहे. विश्वासाबद्दल मला असं बोलायचं आहे की आता जो हा सखी मंच आहे याच्यात भरपूर सख्या जॉईन होत आहेत आणि हे खूप चांगलं का असं हे म्हणजे सांगतात की खूप आम्ही हे लोक चांगलं काम करतात, लोकांना मदत करतात. त्याच्यासाठीच हा मंच आहे सगळ्या सख्यांसाठी. सगळ्यांनी जॉईन व्हा आणि भरपूर लोक एक करून जॉईन पण होतात आहे सगळं एक सखी. तर ठीक आहे, पण यांच्या ग्रुपमध्ये त्यांचा विश्वास आहे का एकमेकांवरती हे मला तुम्ही सांगा पहिलं. बघा आता यांच्या ग्रुपमध्ये काय चाललंय हे यांनाच माहिती नाही आहे की यांना माहिती आहे आणि हे सगळं प्लॅन आहे आणि हे मुद्दाम नाटक चाललंय. आता हे बघणाऱ्यांना काय माहिती नाही, आपल्याला ऑडियन्सला. बरोबर, ठीक आहे. तर आता यांच्या ग्रुपमध्ये यांचाच एकमेकांवरती विश्वास नाही आहे. तो जो 50% जो पार्टनरशिप आहे, तो जो माणूस, तो काल बोलतो की मी बदला घेण्यासाठी मला नामर्द वगैरे बोलल्या गेलं म्हणून मी बदला घ्यायला असं केलं. बरोबर. तर हे रेकॉर्डिंग वगैरे हे ते आपल्याला तर काय माहीत नाही काय खरं आहे आणि काय खोटं आहे. पण मला हे म्हणायचं आहे की विश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो. लोक तुम्हाला विश्वासाने बघतात आणि बघून एक अटॅचमेंट होते ना, त्याच्यामुळे माणूस एखाद्या चॅनलवर जर अटॅचमेंट झाले तर माणूस रोज ते व्हिडिओज बघतो त्यांचे, रोज तो चॅनल बघतो. तर त्याच्यामध्ये एक विश्वास असतो, विश्वासाने बघतात. आता काही लोक तुमच्या फेवरमध्ये व्हिडिओ बनवतात तर त्यांचा एक तो विश्वास आहे की नाही तुम्ही कधी चूक करूच शकत नाही. आता ते चूक काय बरोबर ते आम्हाला काय माहिती नाही, पण मला काय म्हणायचं, तुमच्या ग्रुपमध्येच तुमचा विश्वास आहे का एकमेकांवरती? तो माणूस बोलतो मी बदला घ्यायला केला, इकडे रेकॉर्डिंग व्हायरल होते. पहिली गोष्ट तर जेव्हा 2 लोकांमध्ये पर्सनल गोष्टी होत असतात फोनवरती, तर ती तिसऱ्याकडे रेकॉर्डिंग जाणारच कशी? जाऊच शकत नाही. आणि समजा गेली, आता ते मला माहीत नाही कशी गेली, ती रेकॉर्डिंग गेली, मग त्या 2 माणसांची रेकॉर्डिंग तिसऱ्या व्यक्तीकडे गेली, मग तिसऱ्याने चौथ्याला दिली, मग चौथ्याने ती ऐकली, मग चौथ्याला खूप राग आला आणि मग त्यांनी स्वतःचं चॅनल पण बंद केलं आणि व्हिडिओ पण व्हायरल केला. ठीक आहे. आता ही जी सायकल आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी कारण असेलच ना, की थर्ड पर्सनने यांची रेकॉर्डिंग का घेतली आणि चौथ्याला का दिली आणि मग चौथ्याला राग का आला एवढा. आता राहिला प्रश्न, ते म्हणतात की माझ्या कॅरेक्टरवरती रोज बोट उचलल्या जात होतं, चिखल फेकलं जात होतं, त्याच्यामुळे मला राग आला, असं नव्हतं केलं पाहिजे. आता याच्या आधी पण कॅरेक्टरवर चिखल उचलल्या गेलेलं आहे. स्मिता पण खूप काही बोललेली आहे याच्या आधी, म्हणजे त्यांचं भरपूर 2-3 महिने कंटिन्यू ते चाललेलं एकमेकींवर चिखल उचलणं, पण तेव्हा इतका राग नव्हता आला. मग आता इतका राग का? ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींमागे काही ना काहीतरी कारण आहे. आता आपल्याला ते माहीत नाही की काय कारण आहे, पण ही जी सायकल आहे या सगळ्या गोष्टीमागे काही ना काहीतरी कारण आहे एकमेकांशी. आता हे प्लॅन आहे की हे खरंच काय आहे, आता ते आपल्याला काय माहिती नाही. बघणारा माणूस एक विश्वासाने बघतं, बरोबर, आणि आपलं प्रेम, आपला विश्वास दाखवतो की नाही हे व्यक्ती चूक करू शकत नाही किंवा हा हे व्यक्ती बरोबर आहे. ठीक आहे. तर तुम्ही सांगा मला, जर तुमच्यामध्येच काही विश्वास नाही आहे, काही नाही आहे, तर तुम्ही बोलता आमच्या ग्रुपला जॉईन आहात, दुसरं बघणारा माणूस कसा विश्वास करणार? सांगा ना मला, तुम्ही कसा काय तुमच्यावरती विश्वास ठेवायचा? आणि तुम्ही हे सगळं करून ऑडियन्सला काय मेसेज देताय तुमच्या चॅनलवरून? सांगा मला, काय मेसेज देताय तुम्ही स्वतःच बोलता की आम्ही चांगले कामं करतो आणि हे सगळं काय चाललं, काय मेसेज देताय तेच मला काही कळत नाही. तर विश्वास खूप महत्त्वाचा असतो. लोक विश्वासानेच तुम्हाला बघतायत.
कळलं. आता काय खरं आहे काय नाही ते तर कळेलच आपल्याला हळूहळू. ते तर आता मला पण काय माहिती नाही आहे. पण हे जे चाललं आहे 2-4 दिवसापासून तेच मला काही समजत नाही आहे. एखाद्याची रेकॉर्डिंग व्हायरल करणं आणि एखाद्याची पर्सनल रेकॉर्डिंग स्वतःकडे ठेवून दुसऱ्याला देणं हे पण किती एक भयानक आहे ना. हे पण काही सोपी गोष्ट नाही आहे. हे पण खूप भयानक आहे. तर कसा विश्वास ठेवायचा. आता लाईव्हबद्दल बोलूया. तुम्ही रोज लाईव्हवर एकमेकांच्या कॅरेक्टरवर चिखल उडवता, एकमेकांना एवढं हेट करता, पण तरी तुम्ही सगळे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात. तुमचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट एकमेकांबरोबर आहे. तुमचे फोन नंबर्स तुम्ही एकमेकांना एक्सचेंज केलेले आहेत. मग आता याच्यामागं काय आहे तेच काय कळत नाही. आणि लोक आपले बिचारे वेड्यासारखे त्यांचे एक अटॅचमेंट असते म्हणून ते लोक बघतात. मग आता सांगा, मग आता बघणाराचीच चूक आहे ना याच्यामध्ये. आता त्यांनी काय करायचं. त्यांचा विश्वास आहे म्हणून ते बघतात. आता तुम्हीच सांगा मला, हे जे मी बोलले तुमचं याच्यावर काय मत आहे. विश्वास ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे. चूक तर सगळेच आहेत. तुम्ही एकमेकांवर हिट पण करता, एकमेकांचे कॉन्टॅक्ट्स पण एकमेकांबरोबर आहे. तुम्ही फोनवर बोलता बघा, ते कोणाच्या लाईफमध्ये काय पर्सनल चाललं आहे, कोणाला प्रेम आहे नाही आहे, का झालं त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. तर ज्याची त्याची लाईफ आहे, त्यांना काय करायचं आहे. पण जे आपल्याला दाखवतात मी त्याच्याबद्दलच मला बोलायचं आहे की 2 माणसांची रेकॉर्डिंग तिसऱ्यापर्यंत जाते, तिसऱ्याकडून चौथ्यापर्यंत जाते, चौथ्याला एवढा राग येतो. म्हणजे याच्यामागे काहीतरी कारण आहे. तुम्हाला काय वाटतं. आपण एकाच माणसाला बोलून नाही चालणार. मी सगळ्यांबद्दलच बोलते. तर तुम्हाला याच्यावरती काय बोलायचं काय वाटतं तुम्ही ते मला नक्की सांगा. मला हेच बोलायचं होतं. काहीतरी याच्यामागे रिझन तर नक्कीच आहे. ठीक आहे, तर चला मग तुम्हाला काय वाटतंय ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू तर मग अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. अजून मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामध्ये पण मी कोणाबद्दल तरी सांगणार आहे, एका चॅनलबद्दल की ते व्यक्ती काय करतं आहे. ठीक आहे, तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटेल. एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगते की चीटिंग कशी केली जाते. ठीक आहे, तर मग चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या, मस्त राहा. चला बाय.